मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गाजरचे भरपूर प्रकारचे तुम्ही हलवा वगैरे बनवून खाल्ला असेल, पण आज मी खास तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवणार आहे। आज आपण गाजरची रसमलाई बनवणार आहोत। अगदी नवीन रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आहे। चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथं गाजरांना स्वच्छ धुवून साल काढून मोठ्या आकारामध्ये रफली कट करून घेतलेलं आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गाजरांच्या तुकड्यांना मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय। इथं मी टोटल 3 गाजर घेतलेले आहे आणि ग्रॅममध्ये बघायला गेलं तर हे 400 ग्रॅम गाजर आहेत। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध ॲड करून फाईन पेस्ट बनवून घ्यायची। आता दुसरीकडे गॅस ऑन करून कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप, 2 चमचा साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गाजर किती गोड आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात। त्यामध्येच आता आपण जी मिक्सरला फाईन पेस्ट केलेली होती गाजरची दुधाची ती ॲड करून घेऊया। मी इथं 2 चमचे गाजराची पेस्ट साईडला काढून ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा, 1 वाटी दूध, सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे। जर तुम्हाला ही प्रोसिजर करायला थोडं टाईम लागत असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद पण ठेवली तरी चालेल। आता आपल्याला सर्व साहित्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी खीरसारखं टेक्स्चर झालेलं आहे। लो टू मीडियम फ्लेमला 12 ते 15 मिनिटांसाठी व्यवस्थित आपल्याला गाजरला आणि रव्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला रव्यासारखं टेक्स्चर झालं पाहिजे। बघू शकता तुम्ही कढई अगदी सोडायला लागून गेलेलं आहे आणि याच्यात आपण तुपाचा वापर केलेला आहे म्हणून हे थोडं पण हाताला चिपकणार नाही। तरी पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। बघू शकतात कलर पण खूप छान येतोय। गाजराचा नॅचरल कलर असल्यामुळे इथं आपल्याला कोणताही फूड कलर वापरायची गरज पडत नाही आहे। मिक्स करत करत अगदी गोळ्यासारखं टेक्स्चर झालेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आता या फ्लेमला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून अगदी 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात खूप छान पद्धतीने इथं आपलं रसमलाईचं जे पीठ आहे ते खूप छान पद्धतीने तयार झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घेऊया। आता आपल्याला रसमलाई बनवण्यासाठी दूध तर लागणारच। त्यासाठी आता आपण इथं एका कढईमध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेते आणि पाऊण लिटर दूध घेते। तुम्ही किती बनवता त्यानुसार कमी जास्त देखील करू शकतात। आपल्याला सुरुवातीला थोड्या दुधामध्ये मिल्क पावडरला मिक्स करून घ्यायचे। जास्त दुधामध्ये मिक्स करता येत नाही आणि गाठी होतात। त्यासाठी इथं मी अर्धी वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम मी इथं मंदच ठेवलेली आहे। हे अगदी तुम्ही बंद गॅसवर देखील करू शकतात। इथं मिल्क पावडर दुधामध्ये छान पद्धतीने मिक्स झालेली आहे। मी आता राहिलेलं दूध पण ॲड करते। मी इथं मिल्क पावडर वापरते त्यासाठी पाऊणच लिटर दुधाचा वापर करते। अगदी तुम्ही मिल्क पावडर नाही वापरत असाल तर तुम्ही 1 लिटर दूध घेतलं तरी चालेल। आता आपण दुधामध्ये जी गाजरची 2 स्पून पेस्ट काढून ठेवलेली होती ती ॲड करून घेऊया। या गाजरच्या पेस्टने दुधाला पण खूप छान कलर येईन, दूध आटायला मदत होईल। हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवायचं आहे। आपलं रसमलाईचं पीठ गार झालेलं आहे का नाही बघायला गेलं तर गरम होतं, तर मी इथं स्पूनने थोडं लांब लांब करून घेतलेलं आहे जेणेकरून लवकर गार होईल। इथं पीठ छान पद्धतीने गार झालेलं आहे। आता आपण एक एक करून बॉल्स वळून घेऊया। बघू शकतात अजिबात क्रॅक वगैरे राहणार नाही या पद्धतीने बनवले तर। हे बनवायला खूप सोपे जात आहे। अगदी हाताला चिपकत असेल तर तुम्ही थोडं तुपाचा वापर केला तरी चालेल। या पिठामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे म्हणून जसं गार होतं तसं घट्ट होतंय, बघू शकतात तुम्ही। आणि हे बॉल बनवायला अजिबात प्रॉब्लेम वगैरे येत नाही, एकदम इझी वळले जात आहे। बघू शकतात मी तुमच्यासमोर इथं सर्व बॉल वळून घेतलेले आहेत। आता आपण गॅसकडे वळूया। मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता आपण स्टँडवरती चाळणी ठेवून आपल्याला 10 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचे मंद फ्लेमला। दुसरी साईडला आपलं दूध पण छान पद्धतीने अर्ध आटून झालेलं आहे। त्याच्यात आता आपण साखर ॲड करून घेऊया। मी तर अर्धी वाटी साखर घेते। ब्रेकफास्ट स्पूनने बघायला गेलं ते 5 स्पून साखर आहे। साखरला पण आता छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय। त्यानुसार मी तर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत आणि चिमूटभर वेलची पावडर ॲड केलेली आहे। परत आपण मिक्स करून एक उकळी काढून घेणार आहोत। आता गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे आणि आपले बॉल पण खूप छान पद्धतीने स्टीम झालेले आहेत रसमलाईचे। आता आपण एक एक करून दुधात सोडून घेऊया।
हे सोडताना खास लक्ष ठेवायचं आहे, हळूहळू सोडायचं आहे. हे सुरुवातीला गरम असल्यामुळे आणि खालून दूध पण गरम आहे, त्यासाठी इथं सावकाश दुधामध्ये सोडायचं आहे. आणि हे 20 मिनिटासाठी आता आपण झाकून ठेवून देऊया याच्यामध्ये, म्हणजे छान पद्धतीने दूध मुरलं जाईल. मी 20 मिनिटानंतर दाखवते की जे बॉल्स आहेत गाजरचे त्यांच्यामध्ये खूप छान पद्धतीने दूध मुरलं गेलेलं आहे. मी तुम्हाला कट करून देखील दाखवते. खूप रसरशीत आपली इथं गाजराची रसमलाई बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही पण नक्की बनवा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा आणि खात राहा. ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय करताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.